बदलापूर शहरासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. आपल्या बदलापूर शहरामधील निधी सत्यवान जाधव हिची राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तिला सर्वप्रथम आपले बदलापूर वृत्तवाहिनीतर्फे आणि संपूर्ण बदलापूरकरांतर्फे आपण तिचं खूप खूप कौतुक करूया. खरं तर तिचे हे यश आपण बघत आहात तर तिची जिद्द, चिकाटी आणि त्याचबरोबर कुटुंब आणि प्रशिक्षकांचा पाठिंबा याचमुळे शक्य झालं आहे. बदलापूरला आता आपण बघत असाल तर राष्ट्रीय स्तरावर देखील मान मिळणार आहे आणि तो म्हणजे निधी सत्यवान जाधव हिच्याचमुळे. ही खरं तर बदलापूर शहरातील राज क्रीडा मंडळची खेळाडू आहे, खो खोची खेळाडू आहे आणि आदर्श विद्या मंदिरची विद्यार्थिनी आहे. तिच्याशी आपण संवाद साधूया. त्याचबरोबर तिचे प्रशिक्षक सुद्धा आपल्यासोबत असणार आहे, किशोर पाटील सर, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही तिला भरभरून अशा शुभेच्छा द्या. आणि आता येत्या 13 जानेवारीपासून जे आहेत या स्पर्धेला सुरुवात होणार आहे ते 4 फेब पर्यंत जे आहेत या स्पर्धा चालणार आहे. त्यासाठी तिला शुभेच्छा द्यायला विसरू नका. तर सर्वप्रथम तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीसाठी. निधी, तुला कसं वाटतं आहे, काय बोलशील या यशाबद्दल? मला खूप चांगलं वाटतंय आणि हे मी खूप त्याच्यासाठी मी खूप प्रॅक्टिस केली आणि माझा आता ठाणे जिल्ह्याच्या टीम मधून माझा सिलेक्शन झाला महाराष्ट्राच्या टीम. निधी, तू कितवीला आहेस आणि कुठल्या शाळेमध्ये, कुठल्या वर्गात, काय सांगशील? मी 8वीला आहे आणि मी आदर्श विद्या मंदिर या शाळेत आहे इयत्ता 8. किती वर्षांपासून सराव करते आहेस खो खोचा? मला 6 वर्ष झालेली आहे. 6 वर्ष 6 झाली. वर्ष झाली. आता 8वीला आहेस आणि 6 वर्षांपासून सराव करते आहेस. छान. आपण सर्वप्रथम सरांशी जे संवाद साधणार आहोत. खूप खूप कौतुक तुमचं. पुन्हा एकदा बदलापूर शहराचं नाव जे आहे आपण उंच स्तरावर नेत आहात. एकेकाळी राष्ट्र क्रीडा मंडळ असू द्या, बदलापूर शहर असू द्या, खेळांमध्ये आणि कबड्डी खो खो मध्ये खूप मोठं नाव होतं. पुन्हा एकदा ते नाव आपल्या माध्यमातून समोर येते. काय बोलायला आज, काय माहिती द्या? आता यांचं 24 ते 28 डिसेंबरला दादरला यांच्या मॅच झाल्या. 24 जिल्ह्यांचे संघ तिथे होते. राज्यस्तरीय स्पर्धा आल्या. त्याच्यामध्ये पण ती ठाणे जिल्ह्याची कर्णधार म्हणून तिने काम बघितलेलं आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन कमिटी होती 5 जणांची. त्याच्यातून तिची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली. महाराष्ट्र संघामध्ये ठाणे जिल्ह्यातून 2च मुली आहेत. एक कोपरखेड्याची मुलगी आहे दीक्षा कदम म्हणून आणि समृद्धी कदम म्हणून, आणि एक निधी आपली 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारीला त्यांच्या हरियाणा येथे मॅचेस होणार आहेत. त्याच्यासाठी आता कॅम्प आता हे पुढच्या आठवड्यापासून चालू होईल. एक 15 दिवसाचा कॅम्प असतो आणि आपण बघाल की महाराष्ट्र दरवेळेला सुवर्ण पदक मिळवत असतं. आता त्याच्यामध्ये आत्ताच ज्या टुर्नामेंट झाल्या 18च्या बँगलोरला, त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र मुलं हरली फायनलला कर्नाटक बरोबर. तर आता यांच्याकडनं जास्त अपेक्षा वाढल्यात. आता यांचा गट आहे तो 14 वर्षाखालील मुलं मुली त्यांचा आहे आणि ही गेली 7-8 वर्ष माझ्याकडे प्रॅक्टिसला येते. तिच्या आई वडिलांचा पण भरपूर सपोर्ट असतो आणि ती पण खूप मेहनती मुलगी आहे. म्हणजे सकाळी 12:30ची शाळा असते तरी पण सकाळी येऊन प्रॅक्टिस करणार. संध्याकाळी पण 2-3 तास प्रॅक्टिस असते. त्याचं तिला चांगलं म्हणजे आपण म्हणू की तिचं मेहनतीचं फळ तिला मिळालंय. आता अजून तिची जबाबदारी वाढली आहे की महाराष्ट्राच्या टीम मध्ये सुवर्ण पदक मिळवण्यासाठी तिला पुढे मेहनत घ्यायची आहे. छान. सर, सर्वप्रथम जर आपण बघत असाल तर आपल्या राज क्रीडा मंडळामधून निधी जी आहे ती फक्त आता 8वी मध्ये आहे आणि ती बोलते की ती 7 वर्षांपासून, जे 6 वर्षांपासून सराव करते आणि तिचे कोच तुम्ही आहात. तर काय बोलाल, म्हणजे तिने कशी मेहनत घेतली या सर्वांमध्ये? आता जेव्हा माझ्याकडे मुलं येतात, आपण तुम्ही बघत असाल ही मुलगी आहे, बरोबर. लहान आहे. आता ह्या मुली आहेत, यांना आम्ही जेव्हा येतात तेव्हा काहीच नसतं. एबीसीडी पासून म्हणजे बॉक्समध्ये कसं बसायचं, कसा खो द्यायचा, इथपासून आम्ही सुरुवात करतो आणि आम्हाला लगेच समजतं की त्या मुली जे त्यांच्या धावण्याच्या स्टाईलवरून याच्यावरून की बाबा ही मुलगी पुढे पुढे जाऊ शकते. जाऊ शकते. मग त्यांच्यावर आम्ही थोडं मेहनत घेतो, त्यांच्याकडे बाबा विशेष लक्ष देऊन बाबा याचं आणि आम्ही ठाणे जिल्ह्याला अफिलिएटेड असल्यामुळे आमचं कंटिन्यू मॅचेस चालू असतात. त्यांना ठाण्याला नाही, कोपरखेडणे, वाशी अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मॅच चालू असतात. तिथे आम्ही त्यांना घेऊन जातो, त्यांच्या प्रॅक्टिस मॅच घेतो. त्यामुळे त्यांचं भीड चेपली जाते आणि शाळेच्या पण त्यांच्या टीम असल्यामुळे तिकडे पण त्यांची स्पर्धा होते. निधीशी बोलणार आहोत आपण आता. निधी, तुझ्या कुटुंबाबद्दल काय माहिती देशील? म्हणजे आई काय करते, वडील काय करतात? माझे वडील रिक्षा चालवतात. माझ्या आईचा पाणीपुरीचं दुकान आहे. मला छोटा भाऊ आहे अजून एक, 6वीला येतो. आणि माझे आई वडील पण खूप मेहनत घेतात. ते पण मला खूप सपोर्ट करतात. मला दररोजचे सकाळी उठवतात
प्रॅक्टिससाठी किती वाजता यायची प्रॅक्टिस करण्यासाठी? सरावाला किती वाजता यायची? 7:30-8. सरावसाठी सकाळी यायची. हो. मग कसं मॅनेज केलं? म्हणजे तू खेळायची पण आणि त्याचबरोबर तू शाळेचा पण अभ्यास करायची. कधी असं झालं का की शाळेचा अभ्यास पण आहे, पेपर पण आहेत आणि इकडे पण तुला वेळ द्यायचा आहे? कधी झालं असं? हा होतो, जेव्हा पेपर स्टार्ट असतात तेव्हा होतो, पण वेळ काढून थोडा वेळ येतो आम्ही. आई वडील काय बोलतात जेव्हा त्यांना समजलं तुझी राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी निवड झालीये तेव्हा? ते खूप आनंद झालेले आहे. त्यांना खूप म्हणजे आनंद खूप झालेला होता. त्यांना अश्रू येत होते त्यांच्या डोळ्यातनं, एवढा आनंद झालेला त्यांना. सर, सर्वस्व श्रेय खरं म्हटलं तर तुम्हाला देखील जातं याचं. असं वाटतं का की हिचे जे आई वडील आहेत त्यांना म्हणजे राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी आपल्या मुलीचं सिलेक्शन होईल असं वाटलं असेल? असं कधी म्हणजे त्यांना माहित तरी असेल का की असं असतं ना? नाही, तिचे आई वडील खरोखर खूप सपोर्टिव्ह आहेत. मी तर सर्व म्हणजे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना हे करेल की पालकांनी मुलांना सपोर्ट केला पाहिजे. तर तुम्हाला पुढे भविष्यामध्ये आज आपण बघतोय की खेळामध्ये पण करिअर होऊ शकतं, की 5% आरक्षणामध्ये मुलांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. आपल्या बदलापूरच्याच शिवभक्तच्या 4 मुली आज जॉब करतात आहेत स्पोर्ट्स खात्यामध्ये. तर मग पालकांनी मुलांना ग्राउंडवर पाठवलं तर आम्ही पुढची जबाबदारी घेऊन मुलांना तयार करू शकतो. आणि हिचे आई वडील खरोखर म्हणजे तिचे वडील रिक्षा चालक आहेत, आई पाणीपुरीचा व्यवसाय आहे, पण त्याच्यातून पण वेळ काढून तिला ग्राउंडवर आणणं, तिचं काय कशी खेळते काय आमच्याकडनं नेहमी माहिती घेत असतात. आणि आम्हाला तिच्याकडनं अपेक्षा होतीच की ती करेल. आणि मी तुम्हाला सांगू की 25 वर्षापूर्वी आमच्या क्लबचा नॅशनल राष्ट्रीय खेळाडू झालेला होता, समीर बोपे म्हणून होता. त्याच्यानंतर मग आता ही 25 वर्षानंतर आता ती झालेली आहे. तर आम्हाला पण आता असं वाटतं की बाबा हिच्या मागोमाग आता एका पाठोपाठ एक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतील आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करू शकतात मुलं. त्यांच्यामध्ये भरपूर टॅलेंट आहे मुलांच्यात. नक्कीच. आपण देखील आंतरराष्ट्रीय जे आहेत प्रशिक्षक म्हणून राहिलेले आहात, पंच म्हणून आपण काम केलेलं आहे. काय सांगाल बदलापूरमधील जे काही पालक आहेत त्यांना? कारण आता आपण पालक बघतोय की मैदानी खेळांना जास्त प्राधान्य देत नाहीत. दुसरे जे काही मोबाईल गेमिंगच्या सहारे जास्त करून मुलं जात आहेत, मैदानी खेळ विसरलेले आहेत. अशा पालकांना आपण काय सांगाल आज? आज आपण बघाल की जेव्हा करोनाचा काळ होता तेव्हा सगळी लोक फिटनेसकडे आणि ग्राउंडकडे वळाले. त्याच्या आधी लोकांना तेवढं म्हणजे त्याच्यात जागरूकता होती, पण ते फक्त मोठी वयातली जिम मध्ये जाणं हे जाणं, पण मुलांकडे कोण लक्ष देत नव्हतं. मुलगा रडायला लागला का आपण मोबाईल देतो की बाबा गप बसा, नाहीतर टीव्हीवरती चॅनल लावून ठेवतो, बाबा टीव्ही बघत बस. पण त्याच्याऐवजी आम्ही पालकांना इथे सांगतो की तुम्ही 2 तास इकडे मुलं आणून सोडा, आम्ही त्यांची जबाबदारी घेतो 2 तास. आणि खरोखर त्याला आम्हाला सपोर्ट भरपूर मिळाला की असे भरपूर पालक आहेत की जे इथे आणून मुलांना सोडतात. आम्ही त्यांची प्रॅक्टिस घेतो, 2 तास ते व्यवस्थित खेळतात इथे. आमचं कसं आहे, काय काय मुलांच्यात फिटनेस नसतात. ही मुलगी पलीकडनं वेस्ट मधनं येते, आता तिच्यामध्ये फिटनेस नाही पण ती येते, तिच्यात इच्छाशक्ती की मला काहीतरी करायचंय, त्यामुळे ती खेळते. आणि आम्ही अशा मुलांना पण असं नाही की बाबा तुझी शरीरयष्टी अशी आहे की तू येऊ नकोस, की तू लहान आहेस. आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे पालकांना माझं म्हणणं एवढंच आहे की आपण तुमच्या पाल्यांना इथे आणून ग्राउंडवरती मैदानी खेळांचं कुठेतरी लोप पावत चाललेले आहेत. तर आपणच पालकांनी पुढाकार घेऊन मुलांना इकडे आणणं गरजेचं आहे. आता जी स्पर्धा इथून पुढे होणार आहे, जसं की 31 जानेवारी सांगितलं तुम्ही, आपण 13 बोललो, 31 जानेवारी, 4 फेब्रुवारी ज्या स्पर्धा होणार आहेत त्याच्याबद्दल काय माहिती द्याल? त्याच्यामध्ये जर जिंकलो तर नेमकं काय आणि कसं काय माहिती? ती आता 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी हरियाणा येथे ही स्पर्धा होणार आहे. याच्यामध्ये आपले जेवढे राज्य आहेत त्या राज्यातले संघ तिथे भाग घेतात. त्याला राष्ट्रीय स्पर्धा आपण म्हणतो. त्याच्यामध्ये नेहमीच महाराष्ट्र अग्रेसर असतो सगळ्या बाबतीत, सुवर्ण पदक मिळवत असतो. पण आपण आता यांच्याकडनं ती पण अपेक्षा करू की बाबा ह्या वेळेला पण सुवर्ण पदक मिळू शकेल. आणि याच्यातूनच पुढे आपण खेलो इंडियाची स्पर्धा होतात. म्हणजे भारतीय जनता पार्टी, मोदी